नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? नक्की स्वस्त आणि मस्त असाल. तर आज मी तुमचे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आज नवरात्रातला चौथा दिवस आहे, म्हणजे आज चौथी माळ आहे. तर आपण या देवीच्या कुष्मांडा स्वरूपाचे आजच्या दिवशी पूजन करतो. देवी कुष्मांडा हिने तिच्या स्मित हास्यामुळे हे ब्रह्मांड उत्पन्न केले, म्हणून देवीला कुष्मांडा असे नाव पडले. देवीचे वाहन सिंह आहे आणि देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. सूर्यमंडळात निवास करण्याची शक्ती फक्त या देवीमध्येच आहे. या देवीच्या उपासनेने आपले शरीर रोगमुक्त होते, आपल्या शरीरातले आजार बरे होतात आणि आपल्याला आरोग्य प्राप्त होते असे म्हटले जाते. कुष्मांडा देवीच्या उपासनेने मनुष्य प्रगतीच्या वाटेवर, समृद्धीच्या वाटेवर जातो. या देवीच्या पूजनाला लाल रंगाची फुले म्हणजे जास्वंद, गुलाबाची फुले अशी आवर्जून वाहिली जातात असे सांगितले जाते. देवीच्या नैवेद्यामध्ये पांढऱ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई असावी. दही, साखर फुटाणा असल्यास उत्तमच असे सांगितले जाते. या दिवशी साधकाचे मन हे अनाहत चक्र स्थिर झालेले असते. अत्यंत पवित्र आणि एकाग्र चित्ताने देवीची उपासना करावी असे सांगितले जाते. या देवीच्या उपासनेमुळे मनुष्याच्या आरोग्यात, आयुष्यात आणि शक्तीमध्ये वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला प्रगतीच्या आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा देवी ही अष्टभुजा आहे आणि तिने तिच्या 8 भुजांमध्ये बाण, चक्र, गदा, कमंडलू, कमळ, अमृत कलश, सिद्धी आणि निधींची माळ धारण केलेली आहे. तिच्या एका हातात असलेल्या जपमाळेने ती भक्तांना सिद्धी आणि संपत्ती देते. या देवीचा मंत्र ओम देवी कुष्मांडे नमः असा आहे. कुष्मांडा देवीचे तेज सूर्यासारखे आहे आणि तिच्या तेजाने 10 दिशा झळकून गेलेल्या आहेत. कुष्मांडा देवीची उपासना भक्ताला रोगापासून मुक्त करते आणि प्रगतीच्या, यशाच्या, समृद्धीच्या वाटेवर घेऊन जाते. तर देवी माता कुष्मांडेला मी हात जोडून प्रार्थना करते की तू तुझ्या सर्व भक्तांना आजारातून, रोगापासून मुक्त कर, त्यांच्या आयुष्यात, संपत्तीत, समृद्धीत आणि यशात वाढ कर. नमस्कार.